विदर्भावरती झेंडा त्याची राज्यात सत्ता असं समीकरण विधानसभा निवडणुकीत असतं आणि ह्याच विदर्भातनं राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, भाजपचे राज्यातले प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस येतात. देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूर या विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवतात. 2009 पासून देवेंद्र फडणवीस ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. पण गेल्या 5 वर्षात राज्यातली राजकीय समीकरणं ही पूर्णतः बदलली आहेत. या बदललेल्या राजकारणामध्ये गेली 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांचं नाव केंद्रस्थानी राहिलंय. त्यामुळे ही 2024ची विधानसभा निवडणूक फडणवीसांसाठी उमेदवार म्हणून कशी असेल? फडणवीसांनी आतापर्यंत लढवलेल्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक त्यांना जड जातीये का? त्यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघाचं राजकीय गणित काय सांगतंय? फडणवीसांच्या समोर कोणती आव्हानं आहेत? त्यांच्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत आणि त्यांना महाविकास आघाडीमधनं कोण आव्हान देऊ शकतं? ह्या सगळ्याचाच आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता. थोडक्यात पण महत्वाचं. देवेंद्र फडणवीस 1999 मध्ये पहिल्यांदा नागपूर दक्षिण पश्चिम मधूनच आमदार झालेले होते. त्यांनी काँग्रेसच्या अशोक धवड यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केलेला होता. 2004 मध्ये सुद्धा त्यांनी ह्या मतदारसंघातनं विजय मिळवला आणि त्यानंतर 2008 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि दक्षिण पश्चिम नागपूर असा एक नवीन मतदारसंघ तयार झाला. 2009 मध्ये त्यांनी 27,000 मतांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव केलेला होता. 2014 मध्ये त्यांनी 58,000चं मताधिक्य घेत मतदारसंघावरती आपलं वर्चस्व सुद्धा प्रस्थापित केलं. 2014 पर्यंत फडणवीसांच्या मताधिक्याचा आलेख हा चढता होता, पण 19 पासून मतदारसंघामध्ये भाजपच्या मताधिक्यामध्ये घसरण झाली. आशिष देशमुख यांच्यासारखा नवखा उमेदवार विरोधात असताना आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून निवडणूक लढवलेली असताना देवेंद्र फडणवीसांचं मताधिक्य हे आधीच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये 9,000 कमी झालेलं होतं. त्यांना फक्त 49,000चीच लीड मिळालेली होती. आता 2024ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये नितीन गडकरींची लीड 32,000 मतांनी कमी झाली. त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये भाजपची चिंता वाढली अशी चर्चा आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ ओबीसी बहुल आहे. त्यात सुद्धा कुणबी मतदारांची संख्या ही जास्त आहे. त्यापाठोपाठ अनुसूचित जाती आणि ब्राह्मण मतदार येतात. तसंच सुशिक्षित मतदारांचा मतदारसंघ अशी म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे. ह्या मतदारसंघातला अनुसूचित जातीचा मतदार कधीच भाजपच्या बाजूने नव्हताच. हा मतदार काँग्रेसची पारंपरिक वोट बँक आहे. पण कधी भारिप बहुजन महासंघ तर कधी बहुजन समाजवादी पक्षाच्या उमेदवारांमुळे दलित मतांचं विभाजन झालेलं होतं. 2009ला भारिप बहुजन महासंघ आणि अपक्ष उमेदवार असं दोघांनी मिळून जवळपास 20,000च्या घरात मतं घेतली होती. 2014च्या निवडणुकीत सुद्धा बसपच्या उमेदवाराला 17,000च्या घरात मतं पडलेली होती. तर या उलट या मतदारसंघातल्या कुणबी मतदारांचा देवेंद्र फडणवीसांना नेहमीच पाठिंबा मिळालाय. पण गेल्या 5 वर्षांमध्ये हे चित्र इतकं बदललंय की हाच कुणबी आणि ओबीसी फॅक्टर देवेंद्र फडणवीसांसाठी आता मोठं आव्हान बनलंय. 2019 पर्यंत ओबीसींचा मुद्दा इतका चर्चेत नव्हता, पण नंतरच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींचं आरक्षण गेलं. परिणामी ओबीसींचं प्रतिनिधित्व सुद्धा कमी झालं. ओबीसींची जातगणना सुद्धा झालेली नाहीये. त्यामुळे गेल्या 4 वर्षांमध्ये ओबीसी केंद्रस्थानी आलाय. त्यात फडणवीस यांनी अनिल देशमुख, सुनील केदार यांच्यासारखे ओबीसी नेते टार्गेट केले असा आरोप सुद्धा त्यांच्यावरती केला जातो. त्यामुळे ओबीसी वर्गामध्ये समाज म्हणून एक नाराजी दिसतीये. त्यामुळे 2024च्या निवडणुकीची तुलना सुद्धा आधीच्या इतर निवडणुकांसोबत ही होऊच शकत नाही. ओबीसींबद्दलचं बदलतं चित्र हे ह्या मतदारसंघामध्ये फडणवीसांसमोर मोठं आव्हान आहे. पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सुद्धा भाजपला फटकाच बसलाय. हे ओबीसी समाज एकत्र आल्याचं चित्र होतं. दक्षिण पश्चिम नागपूरच्या कुणबी मतदारांमध्ये नाराजीचा सूरही दिसतोय. पण फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्याचा फायदा होतोय का ते बघावं लागेल. या विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी नंतर अनुसूचित जातीचे मतदार आहेत. या भागामध्ये रामेश्वरी सारखा मोठा परिसर, रामबाग, जयताळा, एकात्मता नगर इकडे अनुसूचित जातींचे उमेदवार हे अधिक आहेत. आता फडणवीसांनी ह्या मतदारांवरती लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय. कारण की त्यांच्या मतदारसंघातील 378 बूथ पैकी जिथे अनुसूचित जातीचे मतदार जास्त आहेत अशा 100 बूथवरती देवेंद्र दूत नेमलेत. त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येकी 20 बूथ असे 5 कोऑर्डिनेटर सुद्धा नेमलेत. देवेंद्र दूतच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांना काय समस्या आहेत, लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळालाय का, देवेंद्र फडणवीसांबद्दल त्यांचं काय मत आहे अशी सगळी माहिती विचारली जाते. आणि ह्या समाजाची काही मतं वळवता आली तर त्याचा फायदा भाजपला नक्कीच होऊ शकतो. शिवाय मतदानाला न जाणारे लोक सुद्धा जागृत होऊन मतदानाला जातील. त्यामुळे मतदानाचा टक्का सुद्धा वाढू शकतो आणि त्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती आहे. गेल्या 5 वर्षात राजकीय समीकरणं इतकी बदलली आहेत की त्यातनं सर्वाधिक टीका, आरोप हे फडणवीसांवरतीच झालेत. त्यात त्यांना इच्छा नसताना सुद्धा पक्षाचा आदेश म्हणून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. राजकारणामध्ये फडणवीसांचं डिमोशन झाल्याची चर्चा सुद्धा होती.
या सगळ्या बदलत्या चित्रानंतर फडणवीसांसाठी त्यांच्या मतदारसंघातली निवडणूक ही कशी असेल, तर सगळ्याच निवडणुकांपेक्षा 2024ची निवडणूक ही फडणवीसांना अवघड जाईल असं लोकसत्ताचे ज्येष्ठ राजकीय पत्रकार चंद्रशेखर बोबडेंना वाटतं. ते BBC मराठीमध्ये बोलताना म्हणालेत की 2019ची निवडणूक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून लढलेले होते. मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढताना तुमचं एक वलय असतं, तुमच्या पाठीमागं एक लाट असते. त्यावेळी त्यांच्यासमोर आशिष देशमुख यांच्यासारखा नवखा उमेदवारही होता. सगळ्याच जमेच्या बाजू असताना फडणवीसांनी 1 लाख मताधिक्यानं निवडून येणं हे अपेक्षितच होतं. पण त्यांना साधं 50,000ंचंही मताधिक्य घेता आलेलं नाहीये. आता 2019 सारखी परिस्थिती नाहीये. त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद तर नाहीच आहे. त्यांच्या विरोधात अँटी इनकम्बन्सी सुद्धा सुरू आहे. तसंच इथलं जातीय समीकरण सुद्धा त्यांच्या बाजूनं नाहीये. कुणबी समाजाचा रोष दिसतोय. सगळ्या बाजू बघितल्या तर त्यांच्यासाठी 2024ची ही निवडणूक अवघड दिसतेय. त्यामुळे त्यांना ह्या मतदारसंघामध्ये अधिक परिश्रम घेण्याची गरज आहे. जातीय समीकरण हे फडणवीसांच्या समोरचं एक आव्हानच आहे. शिवाय ह्या मतदारसंघात सिमेंट रस्त्यांमुळे लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरले अशा तक्रारी होत्या. तसंच अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला, त्यामुळे मतदारसंघातल्या शंकरनगर सारख्या वस्त्या पाण्याखाली गेलेल्या होत्या. त्यामुळे ह्या मतदारसंघातल्या सुशिक्षित आणि विचारपूर्वक मतदान करणाऱ्या मतदारांची नाराजी त्या ठिकाणी दिसतीये. त्यांनी हे प्रकरण हायकोर्टापर्यंत लावून धरलेलं होतं आणि ह्या मतदारांची नाराजी दूर करणं हे आता फडणवीसांसमोरचं मोठं आव्हान आहे. पण दुसरीकडे त्यांनी नागपुरात केलेली विकास कामं ही त्यांच्यासाठी एक जमेची बाजू आहे. यामध्ये मानकापूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विमानतळ नूतनीकरण ही सगळी विकास कामं यांची मुद्दे येतात. शिवाय फडणवीसांनी आणि भाजपनं केलेल्या कामाचा उल्लेख करत धन्यवाद देवा भाऊ असे मोठे मोठे बॅनर सुद्धा नागपूरमध्ये लावलेत. विकास कामं घेऊनच फडणवीस निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक जातीय समीकरण विरुद्ध विकास कामं अशी लढली जाईल असं सुद्धा राजकीय विश्लेषकांना किंवा जाणकारांना वाटतं. फडणवीसांसमोर महाविकास आघाडीतनं कोणाचं आव्हान असेल? विधानसभा निवडणुकीची घोषणा झालीये, पण अजूनही कोणाच्या वाट्याला किती जागा येतील हे जाहीर केलेलं नाहीये. पण देवेंद्र फडणवीस हे दक्षिण पश्चिम नागपूरचे उमेदवार असतील हे निश्चितच आहे. त्यांनी बॅनर आणि विकास कामांच्या भूमिपूजनाच्या लोकार्पणाच्या माध्यमातून प्रचार सुद्धा सुरू केलाय. पण फडणवीसांसमोर महाविकास आघाडीतनं कोण उमेदवार असणार आहेत हे मात्र अजूनही ठरलेलं नाहीये. पण ह्यासाठी 2 नावांची चर्चा आहे. एक म्हणजे काँग्रेसचे प्रफुल्ल गुडघे. प्रफुल्ल गुडघे या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत. ते फडणवीसांविरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि पक्षाकडे त्यांनी उमेदवारीसाठी मागणी सुद्धा केली आहे. शिवाय त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये प्रचार सुद्धा सुरू केलाय. प्रफुल्ल गुडघे हे दक्षिण पश्चिम मतदारसंघातल्या जयताळ परिसरामधले रहिवासी आहेत. ते कुणबी आहेत आणि इथल्या जातीय समीकरणामध्ये ते अगदी फिट बसतात. त्यांचं ह्या मतदारसंघामध्ये नेटवर्क सुद्धा चांगलं आहे. शिवाय आधी ह्याच मतदारसंघाचा भाग असलेल्या पश्चिम नागपूरमधनं 2 वेळा भाजपचे आमदार राहिलेल्या विनोद गुडघे पाटलांची राजकीय परंपरा सुद्धा प्रफुल्ल गुडघेंच्या पाठीमागं आहेच. उमेदवारीसाठी गुडघेंचं नाव जरी चर्चेत असलं तरी सुद्धा काँग्रेस त्यांना फडणवीसांविरोधात मैदानामध्ये उतरवणार का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. कारण की काँग्रेस हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडणार अशा सुद्धा चर्चा आहेत. शरद पवार गटाकडनं ह्या मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख निवडणूक लढवण्याची शक्यता आहे असं सुद्धा बोलतायत. कारण की ते त्यांचा मतदारसंघ त्यांचे पुत्र सलील देशमुख यांना सोडण्याची शक्यता आहे. आता ह्या 2 चर्चेमधल्या नावांपैकी कोणाला उमेदवारी मिळते त्यावरून फडणवीसांसाठी निवडणूक किती सोपी आहे आणि किती अवघड असणार आहे याचं गणित मांडणं आणखीन सोपं जाईल.